आम्ही रात्रीच आलोय बारामती मध्ये. आला का? बोला पाटील. काय बोला पाटील, बारामतीत आलोय तू सांगितलं ना, तर मी काय वेगळं सांगणार आहे. कोणाला सांग नका. आम्ही चाललोय फिरायला कोल्हापूरला. कोणाला सांगायचं ना? तुम्ही सांगा आता. काय सांगू आप्पा, तुम्ही कानात जाऊन सांगितलं त्यांच्या, मी काय सांगायचं आता. मित्रांनो, आम्ही आलतो बारामतीला रात्रीच, उशीर झालता आणि आता सकाळ सकाळ निघालोय कोल्हापूरच्या दिशेने. मी, आप्पा, अप्पू, पांडू सर आणि स्वप्नील भैया. ब्लॉग कंटिन्यू करा. कोल्हापूर दाखवतो आज मस्तपैकी तुम्हाला. आता किती वाजलेत आपले? 6 वाजलेत. नाश्त्याची सोय आज झालेली आहे. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. तुला शिष्याला हे बघतोय आम्ही. तर आता मित्रांनो ऐका, हे पांडुरंग सर तुम्हाला माहिती आहे मिमिक्रीचे बादशाह. हा अक्षय हे अगदी छोट्याशा खेडेगावातनं अगदी गरीब कुटुंबातून आलाय. तर अशा एका मुलाला पांडुरंग सर त्यांच्याकडे राहून राहून मिमिक्री वगैरे शिकवतात. तर त्याला बऱ्यापैकी ह्या कला किती आवड आहे. तर आता तो एक आवाज काढून हा पांडूकडनं आपल्या प्रेरणा घेऊन काल शिकवले ना मला बोलून देखील काल त्याला शिकवते 2-4 आपल्या तात्याचे व्हिडिओ बघून ह्याच्या आधी पण ती शूटिंगला लय वेळा आलाय. तर अशाच मिमिक्री त्यांच्याकडे बघून बघून तो शिकतो. मला कट करतो काय तर रॅपर बायला तर एक आवाज काढून दाखव. नाना पाटेकरचा आवाज काढून दाखव. एकच आवाज ऐकू आपण. नाना पाटील. ओके. अच्छा है, बहुत बड़ा अच्छा है. हाँ, अगर पांडुरंग सर मेरे घर पे. हाँ, अच्छा है, बहुत बड़ा अच्छा है. बहुत बड़ा अच्छा है. नमस्कार. डायलॉग पाठ करा. डायलॉग पाठ करा. तू बोल. अच्छा है. आ गई मेरी मौत का तमाशा देखने के लिए. क्या है? कुछ नहीं, भगवान का दिया हुआ सब कुछ है मेरे पास. अरे दौलत है, शोहरत है, औरत है, लेकिन क्या करूं, ये औरत बहुत डेंजर है. मजनू बता इसको मैं कौन हूँ. जब मुझे गुस्सा आता है तो मैं क्या करता हूँ मजनू. कंट्रोल कंट्रोल मजनू कंट्रोल कंट्रोल. तुझं ज्यावेळेस डायलॉग पाठ असतील डायलॉग त्यावेळेस सगळं बोलता येईल. डायलॉग पाठ कर सगळं. तुमसे गुस्सा नहीं आता नाना. जब गुस्सा होता है ना, क्या करता है? कुछ नहीं करता नाना. नाना है तुझा तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय कोल्हापूरच्या दिशेने. स्वप्नील सरांकडे जाणार आहे आता. आगतम स्वागतम सुस्वागतम. अरे मला तशी डोळ्या विश्वास बसलाय की मी तुमच्या बरोबर चाललोय. मला वाटलं तुम्ही 100% तिकडे. चप्पाच्या उरकाचे सॉंग लावलंय गाडीत. आपण निघालोय बारामतीच्या बाहेर आहे. उशीर झालाय फक्त ह्या आप्पूमुळं. काय हो, 4ला निघायचं होतं, तू 6 वाजता उठलाय पहाटे. हो काय हो? सुटवलं एवढं लक्षात राहून कोणाला? दे. कोणाला? विचार आप्पाला. आप्पा तू काच उघडव. कसलं दुःख पडलं. चांगले नाही. तू पुढं वरून गेल्या दमाने घ्या. अशा पद्धतीने आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे. Head south on Bosingji Road towards Jyotiba Road.
In 400 meters, turn left at Bindu Chowk onto Maharashtra State Highway 116. नुसती धडपड 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 आहे बघा. फक्त 50 रुपये पार्किंग चार्ज म्हणता. मित्रांनो गाडी पार्किंगला लावली आता. पार्किंग पासून आता मंदिर थोडं लांब आहे. चाललोय चालत जरा नीट चालते जरा एनर्जी. ओके सर. ह्याला कुठं पाहिलं कसं वाटतंय सर तुम्हाला येऊन? कॅमेरा पुसरो जरा. तर केसात काय तार बांधली का? कलरच काळा खालो. मला वाटलं कॅमेरालाच काय झाले. असं जग चालता करतात. ये तर पहिला जाम आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय महालक्ष्मी मंदिरात. हा चला. तर मित्रांनो बोला की कोल्हापूर फिरताना जरा आज कोल्हापूर फिरताना आम्हाला लय बरी वाटते आणि आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलो कोल्हापूरला आणि आल्याला मला एक जण म्हणला कोल्हापूरचा फेमस शब्द दादी पावती फाडावं लागते. फाडलेलं पावतीवर पार्किंगची बरं का, नाही तर माणसाला अडवलं बिडवलं पोलिसांनी. असं काय नाही. कसं कसं पण फिरतोय आम्ही बघा. मोकर काय काय कशाचं भानच नाही हा. पण वाकडे तिकडे तिकडनं कसं पण निघालोय. आलो का महालक्ष्मी मंदिरात. कोणचं? चला की. चक्क पाटीलने ब्लॉगिंग चालू केली. नाही का कोण ओळखीचं? संध्याकाळी यायचं इकडं. चला. तुम्ही असं का बघताय त्यांच्याकडे? हा काय 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 तर हे ते आतमध्ये व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही. तर आता समजणार नाही काय.
थोडे आज जवळ जात. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलोय कोल्हापूरला. तर अंबाबाईचं दर्शन घेतलंय. आता आपण बाहेर आलोय, प्रसाद घेतलाय. इतकं मस्त वातावरण आहे, फ्रेश एकदम सकाळचं वातावरण आहे. तर आता आपण इथून दर्शन घेतलंय. आता आपण इथून जाणार आहे ज्योतिबाला, मग तिथून पन्हाळ्याला. असं आज दिवसभर पूर्ण कोल्हापूर फिरणार आहे. भारी वाटतंय दर्शन वगैरे घेऊन. मंदिराचं काम चालू आहे. इकडं बघू शकतो, हे लाकडी सगळं काढलंय. पहिलं इकडं लाकडी होतं, आता सगळं नवीन केलं हे. मला वाटतं लाकडीच भारी वाटतं. काय म्हणायचं, ते टेम्पररी आणलंय तात्पुरतं. आतलं बसवणार आहे वाटतं लाकडी करून. बघण्यासारखं मंदिर आहे. नक्की तुम्ही पण कोल्हापूरला आला तर नक्की या तुम्ही पण. काय होतं असं केल्याने मज्जा. मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालोय पुढं पन्हाळा या ठिकाणी निघालोय. चला बघू अजून पुढं काय काय घडते. या मायला मंडळी, आज आम्ही आले कोल्हापूर. अरे कोल्हापूर म्हणजे काय, अरे बाबा रांगड. आता टॉय मॉल मध्ये आलं, मला लेकरांसाठी खेळणी घ्यावी. अरे पण आमची लेकरं फुटा फुटा. वाड्यावची गोष्ट मात्र लय भारी ताई, तुम्हाला सांगतो. एक नंबर. वाड्यावर नाही या म्हणणार, पण आमच्या बारामतीला या. गंगे असा पानचटपणा करायचा नसतो गंगे, या कांद्याला नाही आवडत गंगे. माहिला तुमच्या. अरे बाबा डोळ्या मॉल मध्ये आलोय. अरे नाटक तुला माहिती का डोळ्या मॉल मध्ये किती आमच्या घरात डोळ्या मध्ये बोंबलाच बसला. नाना बड़े अच्छा है, भगवान का देवा सब कुछ है, दौलत है, शोहरत है, औरत है, लेकिन क्या करूँ. अरे यहाँ पर आया हो, कुछ तो लेके जाऊंगा. क्या लेके जाऊंगा. नाना है, नाना को कभी गुस्सा नहीं आता. भगवान का देवा सब कुछ है. अशोक सराफ. खरंच छान वाटलं. अशोक सराफसाठी मला माईक लागतो. माईक लागतो 100. काय आवाज असेल त्याला माईक लागतो. सरजी माईक. हॅलो हॅलो. आता लाईव्ह ओरिजिनल माईक. मोबाईल द्या सर तुमचं जरा. हा, हे गायक आहेत, हे रॅपर आहेत. आपल्याकडे सगळे तयार होतात. सगळं असं नाही. हे लय मोठे काय. हे थायलंडचा पेरू आहे का. आप्पा कुठं आलोय आपण आता. आता वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबा कोल्हापूर. तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये ज्योतिबाला आता आम्ही आलेलो आहे. पार्किंग लावली गाडी. पाटील बोला. बोला.
आणि मित्रांनो आपण पोचलेलो आहे वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा मंदिराच्या दर्शनासाठी. आणि पहिल्यांदा आता भूक लागली, जेवलोच नाही सकाळपासून. आप्पू म्हणला जेवण नंतर करायचं, तोपर्यंत काहीतरी थंड पिऊ. आणि आप्पू काय पाचतोय लिंबू सोडा. नाही हो, कोकम सोडा. कोकम सोडा लावा बरं का. कोकम सोडा. बर कोकम पाहिजे. हा दाखवा बरं कसं असतं ते कोकम. कोकम गोटी सोडा द्या मला. एक गोटी द्या आणि एक कोकम द्या. आपलं एक जिरा सोडा द्या. हे कोकम आहे का? काय नाही काय नाही, मला काहीच नाही. ते सप्प करणं उडतं ते तसलं काय हेच असतंय ना. सर तुम्हाला काय घ्यायचंय? तात्या सोडा. आलं तर ते द्या. कुणाची? एक मला हे द्या. यांना नावच नाही हो. नमस्ते, काय चाललंय? इथे पॉवरफुल सोडा आहे आप्पा. यायचे आप्पा कशी करायची? आल्यावर लाईव्ह डेमो. अरे देवाला आलोय. लोक बघा, पाटील 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 घ्या लवकर. बघा कसं वाटतंय. घ्यायचं का आवा भरलं भरलं भरलं. गॅस आहे तो संपला. कोकमच घ्या, चांगलं आहे. कशाची टोपी रे? दख्खनचा राजा. अजिंक्य कडे घ्या की तुम्हाला. होय पाटील. 60 ला 2. मला म्हणतात मार्केटिंग. काय स्वप्नील सर कसे फास्ट चालले मस्त पैकी. बिस्किट जरी असलं खाण्याचे त्यांच्यापैकी. हा बरोबर आहे. पाटील काय म्हणता? त्यानंतर अशा तऱ्हेने आपण आता सकाळी निघालो होतो. मित्रांनो तर आपण आता पोहोचलेलो आहे ज्योतिबा मंदिरावर दर्शनासाठी. सकाळी निघालेली 17 अशी पोहोचली आमची दर्शन घेत. वा मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट सगळंच मंदिरचं शूट करून दाखवतो आता. साठवली देवी इथं.
अजिंक्य भैया बोलो बोला तुम्ही. आप्पा कुठं गेले सापडत नाहीत आपल्याला. आप्पाच हरवले काय? आप्पा आज गेले ना वाटतं. बघू आता. इथनच गेलेत का? हा एकच. मित्रांनो आपण आलो ज्योतिबा मंदिराच्या दर्शनासाठी. तर आपण कोल्हापूरमध्ये आलो, पण कोल्हापूरमध्ये 15 ते 20 किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी नावाचं एक गाव आहे. आणि हे गाव आपल्या सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगामध्ये आहे. तर आणि हे मंदिर आहे समुद्र सपाटीपासून 3129 फूट उंच भागात निर्माण केलेलं आहे. आणि इथं आपण ज्योतिबाचं स्थान जे आहे चुकायला. मित्रांनो आपण आलेलो आहे कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनासाठी. आपण दर्शन घेतलेलं आहे. थोडक्यात एक माहिती देतो तुम्हाला इथली की ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी या गावात आहे. आणि हे गाव सह्याद्री पर्वताच्या ज्या डोंगर रांगा त्या डोंगरावर समुद्र सपाटीपासून 3129 फूट उंच आणि या उंचवट्यावर ह्या मंदिराची निर्मिती केलेली आहे. मंदिराची जर तुम्ही वास्तुशैली बघितली तर पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे. आणि इथं जे आपण महालक्ष्मी जे म्हणतो तर त्या महालक्ष्मीला राक्षसांचा वध करण्यासाठी ज्योतिबांनी मदत केलेली होती. आणि ब्रह्म विष्णू महेशाचा अवतार म्हणून आपण ज्योतिबांना बघतो. आपण ते पौराणिक कथात कसं दिलेलं आहे. धन्यवाद. सुद्धा दाखवतो मी. 2 तोफ इथे ठेवलेले आहेत. इकडं पण एक आहे. थोडा व्हिडिओ काढून पाठवतो तुला.